प्रभादेवी इथे पाण्याची पाईपलाईन फुटली आहे। सेनापती बापट रोडवर ही पाईपलाईन फुटली आहे आणि त्यामुळे हजारो लिटर पाणी या ठिकाणी सध्या वाया जात आहे। सेनापती बापट रोडवर पाईपलाईन फुटलेली आहे आणि ही पाईपलाईन फुटल्याची दृश्य आपण पाहतोय। हजारो लिटर पाणी यामधून आता वाया जाताना पाहायला मिळते। प्रभादेवी इथली ही दृश्य आहेत आणि या ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक थेट जोडल्या गेलेल्या आहेत। मनशी, प्रभादेवी इथली दृश्य आपण पाहतोय, पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया जाताना दिसते। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे, काय नेमकं कारण आहे? सध्या मी प्रभादेवी आणि सेनापती बापट रोड या ठिकाणी आहे। माझ्या मागचं हे दृश्य तुम्ही थेट बघताय की इकडे पाईपलाईन तर फुटलेली आहेच, मात्र जवळपास 10 फूट पाण्याचा फवारा इथे उंच उडतो आहे आणि एल्फिन्स्टन पुलाचं हे काम सुरू आहे। एल्फिन्स्टन पुलाचं काम सुरू असताना जिथे खोदकाम केलं जात आहे, खरं तर प्रदीर्घ प्रतीक्षा या पुलासाठी करावी लागते, कारण अर्थातच या पुलामुळे होणारी, या पुलाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी तर आहेच। मात्र सध्याच्या घडीला आपण बघितलं तर ही पाईपलाईन फुटल्यामुळे बाजूच्या रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि सेनापती बापट रोड या ठिकाणचा एल्फिन्स्टनचा सिग्नल जो प्रभादेवीचा मध्यवर्ती भाग येतो, या ठिकाणी वाहतुकीची कोंडी अशीही होत असते। मात्र आता सध्याच्या घडीला इथे पाईपलाईन फुटल्यामुळे आणखीनच वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। सध्या बघ्यांची गर्दी आहे, मात्र मुंबई महापालिकेचे अधिकारी अजूनही घटनास्थळावर दाखल झाल्याचं दिसत नाहीये। ज्यांच्याकडनं काम सुरू आहे ते कंत्राटदार नेमकं काय चुकतंय किंवा कशामुळे ही पाईपलाईन फुटली आहे हे शोधण्याच्या कामात आहेत। पलीकडच्या रस्त्याचं जर चित्र आपण दाखवू शकलो तर आपल्याला बघायला मिळेल की पलीकडच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि इकडे आपण बघतोय की पूर्णतः हे पाणी साचलेलं आहे। आपले कॅमेरामन आपल्याला त्यांच्या माध्यमातून ही सगळी दृश्य दाखवत आहेत। पूर्णतः रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे आणि सोबतच पाणी वाया तर जातच आहे। खरं तर मुंबईकरांवरती पाणी कपातीची अजूनही तलवार आहेच, पाणी कपात अजूनही रद्द झालेली नाही आहे। मात्र ही मोठी पाईपलाईन फुटल्यामुळे आता एक मोठं पाणी संकट तयार झालं आहे। साधारण किती वेळापूर्वी फुटली आहे पाईपलाईन? इथले काही स्थानिक आहेत, त्यांना जर माहिती असेल, किती वेळापूर्वी फुटली आहे पाईपलाईन माहिती आहे? मला माहिती आहे। बरं, इथे बघ्यांची गर्दी बरीचशी झालेली आहे, मात्र जेव्हापासून मी या ठिकाणी दाखल झाले, किती वेळापासून पाईपलाईन फुटली आहे? तुम्ही इथले स्थानिक रहिवासी आहात का? आता मी इथं BMCच्या कामासाठी आलो होतो, म्हणजे गणपती मंडळाच्या यासाठी। मी बाळगोपाल तरुण मंडळाचा मी नाही, ही पाईपलाईन कधी फुटली आहे? बराच वेळ झाला, कारण मी पण आता पाऊण तासापूर्वीच बघितली आहे, पण पाणी खूप अर्धा पाऊण तासापासून पाईपलाईन फुटली असं इथले स्थानिक ज्यांनी प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे इतकं मोठ्या प्रमाणावर जर पाणी वाया जात असेल तर लवकरात लवकर याच्यावरती ॲक्शन होणं, याच्यावरती काम होणं हे गरजेचं आहे। सध्याच्या घडीला बघतोय की पाण्याचा हा प्रचंड फवारा, समोर JCB उभा आहे आणि प्रचंड फवारा पाण्याचा अजूनही या ठिकाणी आहे। निश्चितच मनशी, तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे जवळपास अर्धा पाऊण तासाहून अधिक वेळ बहुधा झालेला असावा। अजूनही BMCची यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली नाहीये। हजारो लिटर हे सगळं पाणी वाया जाते। अजून किती तास जाणार हे सगळं होण्यासाठी, नियंत्रणात आणण्यासाठी? ही परिस्थिती लवकरच कळेल। मनशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।